नमस्कार, मी नीलपरी खानवलकर. वाचन व्रतच्या या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी डॉक्टर सलील कुलकर्णी लिखित लपवलेल्या काचा या पुस्तकातील एक लेख वाचणार आहे. या पुस्तकातील लेख लोकसत्ता दैनिकाच्या चतुरंग पुरवणीत 2010 मध्ये प्रकाशित झाले आहेत. हे लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहेत मिहाना पब्लिकेशन्स यांनी. आज मी लपवलेल्या काचा या पुस्तकातील लपवलेल्या काचा नावाचाच लेख वाचणार आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी यांना आपण सगळेच ओळखतो. मोठे संगीतकार आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, गायक आहेत. तर त्यांच्या लपवलेल्या काचा या पुस्तकातील लपवलेल्या काचा हा लेख तुमच्यासमोर सादर करते. बस ठरलं. आता मात्र उगाच जास्त विचार न करता आपला बेत तडीस न्यायचा. गेली काही वर्ष नुसताच विचार करतोय आणि आपण कुणाचंच काही वाकडं करणार नाहीये ना. मग का घाबरतोय? का उगाच संकोच वाटतोय? खूप झालं. आता मात्र मनाची घालमेल मला स्वस्थ बसू देणार नाही. रात्रीचे 8 वाजले होते. आता फक्त 2 तास. पण कुणाला कळलं तर? छे, कशाला कळेल? आणि कळलंच तर कळू दे. पण गेले 6 महिने तर फार फार तीव्रतेने वाटतंय ना, मग आता धडक मारायची. तसं मी अगदी कधीच खोटं बोलत नाही असं नाही, पण तरीही आज जरा जास्तच धडधड होतीये. म्हणजे शाळेत निबंधाची वही विसरल्यावर जेव्हा बाईंची नजर आपल्याकडे जाते तेव्हा जशी धडधड होते तशी. एका मित्राकडे जेवायला बोलवलंय. फक्त मित्र मित्र, नो बायका नो मुलं असं सांगितलं. ड्रायव्हरला आधीच घरी पाठवलं होतं. आईच्या डोळ्यात बघायचं टाळलं आणि दारातूनच कदाचित राहीन त्याच्याकडे असं ओरडून निघालो तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. कमला नेहरू पार्क असा बोर्ड लांबून दिसला. गेली 30 वर्ष हा बोर्ड बघतोय, पण इतकी एक्साइटमेंट कधीच वाटली नाही. आजकाल माझ्या गाडीचा नंबरसुद्धा लोकांना लक्षात असतो. त्यामुळे गाडी लांबच्या गल्लीत लावून दबक्या पावलाने चालत पार्कच्या गेटजवळ आलो. ही बाग 8:30 वाजता बंद होते. मग 9 वाजता वॉचमन प्रेमी युगुलांना बाहेर काढतो आणि गेटला साखळी आणि कुलूप लावतो हे मला पक्क माहिती आहे. म्हणून तर 1 तास उशिरा म्हणजे 10ला आलोय मी इथे. भेळवाले, कणीसवाले, फुगेवाला सगळे पांगलेत याची खात्री करून घेतली आणि गेटवरून उडी मारून बागेत उतरलो. हुश, कोणी न बघता किमान आत तर आलो. क्रीडांगण फक्त वय वर्षे 4 ते 12 साठी अशी पाटी माझ्याकडे पाहून दचकली आणि मी तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एका दिशेने झपाझप पावलं टाकत निघालो. अगदी हाच तो डावीकडून दुसरा झोपाळा. निळा होता 25 वर्षांपूर्वी, मग काळा, आता हिरवा रंगवलाय. परवाच मुलांना इथे खेळायला घेऊन आलो तेव्हा पाहिलाय. 360 अंशात नजर फिरवली आणि कुणीही दिसत नाही हे पाहून झोपाळ्यावर बसलो. आहा, हेच, अगदी हेच शोधत होतो मी. बघता बघता मी झोपाळ्यावर उभा राहून बेभान होऊन झोका घेत होतो. कित्येक वर्षानंतर झोपाळ्यावर झुलताना उलट्या दिशेनं झुलणारी बाग, घसरगुंडी, जंगल जिम, समोरची झाडं, किती वेगळं वाटतंय श्वास घ्यायला. आज इतका प्राणवायू जाणवतोय हवेत. खूप टाळ आणि पखावज ऐकताना कशी तंद्री लागते ना, अगदी तसंच वाटतंय. घसरगुंडी केवढी मोठी वाटायची तेव्हा. आई म्हणायची, ये, मी आहे. आज घसरगुंडी बदलली, पण आयुष्याच्या प्रत्येक उतारावरून येताना आईचा आधार तितकाच, तसाच. आज इतक्या वर्षांनी असा चक्रमपणा करून बागेत खेळायला यायचं ठरवलं, हे किती छान झालं ना. कित्येक वर्ष तळमळतोय मी. मोठेपणाबरोबर जोडून येणारा खोटेपणा नकोसा झालाय. आणि आज या माझ्या आवडत्या बागेत, या संपूर्ण बागेत मी एकटाच धमाल करतोय. एकटा आहे तरी एकटं मात्र वाटत नाहीये असं फार वर्षांनी घडतंय. तेवढ्यात कोण बरं शिट्टीवर खोडी माझी काढाल तर वाजवतंय. इथे तर फक्त मीच आहे. वॉचमन? बापरे, काय सांगूया. मुलांना घेऊन आलो होतो तेव्हा मोबाईल हरवला, तो शोधतोय. नाही, वॉचमन नाही आहे हा. जंगल जिमवर आहे कुणीतरी. जवळ जाऊन पाहिलं तर अरे, हा तर तो प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ. माझ्याकडे पाहून म्हणाला, नमस्कार, ये वर ये. इथून आता जमीन खूप जवळ वाटते. पण एक बरं आहे की आकाश मात्र तिथेच आहे, तितकंच उंच. मी वेडा होऊन बघत बसलो तर म्हणाला, तुला काय वाटलं? फक्त तूच धाडस करून पुन्हा एकदा बालपण शोधायला निघालायस? छे, मी पण नेहमी येतो इथे.
आणि खाली उतरत म्हणाला, चल खेळूया. मी म्हटलं, सीसॉ सोडून काहीही खेळूया. हा खेळ तर मोठेपणी पण खेळावाच लागतो. मला म्हणाला, चल तुला गंमत दाखवतो. आणि मग माझा हात धरून बागेच्या इतर भागात हिरवळीवर कारंजावर घेऊन गेला. आणि तिथे माझ्या आधी धाडस केलेले खूप जण मनापासून खेळत होते. एक सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आपल्या चार्टर्ड अकाउंटंट लहान भावाबरोबर रबरी चेंडू घेऊन एक टप्पा आऊट क्रिकेट खेळत होता. अमेरिकेत वास्तव्य असणारी एक इंजिनियर तिच्या काही भावंडांसह विषअमृत खेळत होती. एक तरुण आमदार काही मित्रांसह जोडी साखळी खेळत होता. सगळे भान हरपून खेळत होते. ह्यात हारजीत नव्हती, होता फक्त आनंद. बागेच्या मध्यवर्ती भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या खास जागेवर गेली काही वर्षे भिंतीवरील तसबिरीत दिसणारे काही चेहरे दिसल्याचा भास झाला. आणि चालता चालता हिरवळीवर एका चौकोनात येऊन मी थबकलो. बागेच्या एका कोपऱ्यात, या नारळाच्या झाडाजवळ, हो इथेच, या बाकासमोर, अगदी इथेच आम्ही बालमित्रमैत्रिणींनी एक खड्डा खणला होता. आणि प्रत्येकानं एक एक गोष्ट त्यात लपवून ठेवली होती. किती महत्त्वाचं असं आपलं हे गुपित, असं कसं विसरलो आपण? इतके कोरडे, इतके कोडगे का होतो आपण मोठेपणी? आजही मला आठवतंय ती गोबऱ्या गालांची मुलगी, जिच्यावर कायम राज्य द्यायचो आम्ही कुठल्याही खेळात. तिनं आरसा लपवला होता. तो दंगेखोर उद्धट मुलगा, त्यानं एक खिळा, आणि तो भुऱ्या केसांचा, जो काही वर्षांपूर्वी मोटरसायकलवरून जाताना त्यानं शिंपला लपवला. आणि मी आणि माझ्या बहिणीनं काचा. सगळं आठवलं. माझ्याही नकळत माझे हात माती उकरायला लागले. कसलंच भान नव्हतं. माती उकरता उकरता छाती भरून येत होती. आठवत होतं सगळं अगदी लख्खपणे. माझ्यापेक्षा लहान असूनही कायम माझी ताई बनून मला आजही समजून घेणारी माझी बहीण. ते दत्ताचं देऊळ, नऊवारी पातळ नेसून आरती म्हणणाऱ्या आजी, मला आणि माझ्या बहिणीला सायकलवरून गणपती दाखवायला नेणारी माझी आई, हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेनू कार्डच्या डाव्या बाजूपेक्षाही उजव्या बाजूकडे लक्ष जाणारे ते दिवस. आणि हे सगळं डोळ्यात साठवून तो सारा पाऊस पापणीआड लपवणारा मी. सारं खणत जाताना गळा भरून आला होता. कित्येक वर्षांनी काहीतरी सापडल्याचा आनंद मिळत होता. आणि मला त्या काचा दिसल्या. माझ्या बहिणीची चांदणीच्या आकाराची लाल काच आणि माझी चंद्राच्या आकाराची निळी. फुंकर मारून माती उडवली तर त्यावर माझ्याच छोट्या बोटांचे ठसे. आपल्या हातात आपलाच छोटा हात धरल्यासारखं वाटलं या सगळ्या वस्तू घेऊन जाऊन शोधावं त्यांच्या मालकांना आणि द्यावं त्यांना त्यांचं बालपण. पण त्या काचेवरचे छोट्या बोटांचे ठसे मला सांगत होते, शोधू दे त्यांनाच. त्यांनी लपवलेल्या काचा मला सापडल्या, माझ्या मित्रांनाही सापडतील त्या आज ना उद्या. तुमचं काय? तुम्हीही लहानपणी खोलवर काहीतरी लपून ठेवलंय ना? मग उठा, शोधा. त्या लपवलेल्या काचा तुमचीही वाट पाहतायत. तर असा हा एक छान लेख मी वाचला. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा, खूप सुंदर आहे. आणि वाचनव्रतमध्ये यापुढेही असेच छान छान लेख सादर होणार आहेत. मस्त पुस्तकांची तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर आज मला इथे वाचनव्रतसाठी वाचायची संधी मिळाली. धन्यवाद.